नमस्कार, मी शिल्पा. आपण पाहत आहात न्यूज मराठी 24/7 आणि वळूयात महत्त्वाच्या बातमीकडे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार बस स्टँड परिसरात गेल्या 6 महिन्यापासून चोरीची घटनेत मोठी वाढ झाली आहे. मोबाईल चोरी, पाकिटमारी तसेच लहान मुलं आणि महिलांची छेडछाड आणि गुन्हेगारी अशा घटना घडत आहेत. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असूनही एसटी प्रशासन आणि पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही असा आरोप करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी आज आंदोलन करत प्रशासनाला कडक इशारा देत त्यांनी सांगितले, लोणार बस स्टँडवर तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि 2 पोलीस शिपाई 24 तास ड्युटीवर तैनात करावे. प्रवासी आणि महिलांच्या सुरक्षेला प्राथमिकता दिलीच पाहिजेत, नाहीतर पुढील 15 दिवसात कार्यवाही झाली नाही तर बस स्टँड कार्यालयाला ताळे ठोकलं जाईल. या आंदोलनात तालुका प्रमुख राजू बुधवत तसेच प्रसेनजित बच्छिरे, समरजित बच्छिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते. स्थानिक प्रवाशांनीही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगत सीसीटीव्ही आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. आता पुढील 15 दिवसात एसटी प्रशासन आणि पोलीस विभाग कोणती उपाययोजना करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. लोकांच्या प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत, इथे चोरीचं प्रमाण वाढलंय, इथे गळ्यातले मंगळसूत्र तोडले जातात आणि मुलींच्या छेडछाडीच्या कित्येक घटना घडल्या. असं होत असताना हे एसटी प्रशासन धम्मपणे मूग गिळून बसलेलं आहे. एसटी प्रशासनाला आपण 15 दिवसाचा अल्टिमेटम देतोय. 15 दिवसात जर एसटी प्रशासनानं इथं सीसीटीव्ही कॅमेरे नाही लावले तर 16व्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इथे ताला लगाव आंदोलन आणि हे डेपो बस स्टँडचं कार्यालय हे ताळा लावून आणि इथं त्याचबरोबर महत्त्वाचं इथं महिलांच्या सुरक्षेसाठी, लोकांच्या सुरक्षेसाठी इथे 2 पोलिसांची कायम नियुक्ती असावी. त्यासाठी पोलीस विभागाला आम्ही तर पत्र देतो, तुम्ही सुद्धा एक पत्र द्या. कायम 2 पोलीसवाले इथं पाहिजे. एक महिला पोलीस इथं आवश्यक आहे. महिलांची छेड काढली जाते, लहान मुलींना परेशान केलं जातं. त्याच्यासाठी जर हे झालं नाही तर मग आम्ही आमच्या स्टाईलनं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलनं आंदोलन करू. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून आता सोयाबीन विक्रीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा भाव घसरणीचा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भाव फरक द्यावा अशी ठाम मागणी शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दिलीप चौधरी यांनी केली. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. कसाबसा उरलेला माल शेतकऱ्यांनी काढून बाजारात आणला, परंतु सरकारने जाहीर केलेल्या किमान आधार भावापेक्षा सध्या बाजारात सोयाबीन कवडीमोल दरात विकावं लागत आहे. एकीकडे अतिवृष्टीने संकट, दुसरीकडे भाव घसरण यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीत शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सोयाबीन विक्रीवर भाव फरक योजना लागू करावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाचे नेते दिलीप चौधरी यांनी आज केली आहे. त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांचं वर्षभराचं श्रम वाया गेले. आता बाजारभाव कमी असल्याने शेतकरी अडचणीत आहे. सरकारने किमान आधार भाव आणि बाजार भाव यातला फरक भरून काढून भाव फरक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. शेतकरी संघटनांनी शासनाकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार जर हा निर्णय लवकर झाला नाही तर येणाऱ्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण जाणवेल. अतिवृष्टी, पिकाचं नुकसान आणि आता भाव घसरण यातही तिहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांच्या या मागणीवर काय भूमिका घेतली जाते आणि भाव फरक योजनेवर कोणता निर्णय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. नमस्कार, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आज शेतकऱ्याला उत्पादन शुल्काच्या तुलनेने भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हा अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे आणि अशा परिस्थितीत या शेतकऱ्याला आपली संपूर्ण सोयाबीन 3,500, 4,000, 4200 या भावाने विकावी लागली आणि जवळपास 90% शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन विकून टाकलेल्या आहे. आणि आज रोजी व्यापारी यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे आणि हे सोयाबीन आज
व्यापाऱ्यामार्फत शासन खरेदी करू शकते. खरेदी सुरू झालेली आहे किंवा खरेदी केल्या जाणार आहे. परंतु शेतकऱ्याला, ज्या शेतकऱ्याने आडत्याकडे सोयाबीन विकली आहे त्या फरकाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्याला वैयक्तिक त्याच्या खात्यावर संपूर्ण शेतकऱ्याला पारदर्शकपणे हा जो फरक आहे तो मिळायला पाहिजे. अन्यथा शेतकरी हा असाच दयनीय अवस्थेत जीवन जगणार आहे. म्हणून शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर हा जो फरक आहे हा त्याच्या खात्यावर टाकण्यात यावा. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. आरोग्य सेवेतील सुविधांचा बोजवारा आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यांचं जिवंत उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात पाहायला मिळतोय. नवीन एक्सरे मशीनचे उद्घाटन होऊन 3 महिने उलटले, परंतु आजही ते सुरू झालेलं नाही. यावरून काँग्रेस शहर अध्यक्ष पवन मोरे यांनी प्रशासनाला सवाल केलाय. तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी केली. तर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील मागील 3 महिन्यापूर्वी आमदार विजय रहाण गंडाले यांच्या हस्ते नवीन एक्सरे मशीनचं उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम झाला, फोटो काढले, शुभेच्छा देण्यात आल्या, परंतु आजही त्या मशीनवर एकही एक्सरे झालेला नाही. म्हणजेच उद्घाटन झाले पण सुविधा मात्र जनतेपर्यंत पोहोचलेलीच नाही. त्यामुळे ही परिस्थिती गंभीर असल्याची टीका होत आहे. याचबरोबर रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असूनही टेक्निशियन नसल्यामुळे सेवा उपलब्ध नाही. आठवड्यातून केवळ एकदाच टेक्निशियन येतो, त्यामुळे तालुक्यातून येणाऱ्या गर्भवती महिलांनाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. या समस्या लक्षात आल्यानंतर काँग्रेस शहर अध्यक्ष पवन मोरे यांनी स्वतः रुग्णालय गाठून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल शेंडे यांच्याशी चर्चा केली आणि तातडीने एक्सरे मशीन सुरू करण्यासह सोनोग्राफी सेवेसाठी कायम टेक्निशियन नियुक्त करण्याची मागणी केली. उद्घाटन करून सुविधांचा फायदा रुग्णांना मिळत नसेल तर ते उद्घाटन कशासाठी? तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात एक्सरे, सोनोग्राफी आणि इतर सेवा तातडीने सुरू कराव्यात, नाहीतर आंदोलनाची भूमिका घेऊ अशी भूमिका पवन मोरे यांनी घेतली आहे. यामुळे तिरोडा तालुक्यातील नागरिकांमध्येही नाराजी पाहायला मिळते. कारण छोट्या छोट्या तपासण्यासाठी सुद्धा आता रुग्णांना खासगी हॉस्पिटल किंवा शहरात धाव घ्यावी लागते. आरोग्य सुविधा ही नागरिकांची मूलभूत गरज असताना उद्घाटन करून मशीन बंद ठेवण्याची पद्धत सरकारी व्यवस्थेतील ढिसाळपणाचं चित्र उभं करते. आता प्रशासन एक्सरे मशीन सुरू करते की रुग्णांच्या मागण्या पूर्ण करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी. मी पण हजर होतो. मी यांना 2च प्रश्न विचारले की एक्सरे मशीन जे तुम्ही लावलेली आहे, पहिला एक्सरा तुम्ही काढून घ्या म्हणून. मग नंतर दिवशीपासून जेव्हा आमदार गेले बंद आहे. दुसरा विषय त्यांना म्हटलं होतं की म्हटलं रात्री इथे यायला लोकांना त्रास होतो. तर जेव्हा त्यांना म्हटलं की लोकांना त्रास होतो तर ते म्हणाले कशामुळे? म्हटलं 2 वर्ष झाले इथले पूर्ण लाईट्स बंद आहे, सुरू नाही. रात्री पेशंट्स यायला घाबरतात आणि रात्रीचे पेशंट म्हटलं तर कसे असतात, ॲक्सिडेंट, इमर्जन्सी असे पेशंट होते. आणि मग त्यांनी आम्ही तिथे हॅलोजन्स लावले 2 स्वतः आम्ही आपल्या पैशाने आणि ते लोकांना सोय करून दिली. मग त्यांना कसं तरी वाईट वाटलं असेल, कारण की तेही एवढे दिवसाचे सत्तेत आहे, 3 टर्मचे आमदार आहेत, त्यांना थोडं कोणीतरी मेसेज दिला असेल की ते थोडं वाईट दिसत आहे. तर त्यांनी 2 वर्षाचा प्रॉब्लेम लगेच 3 दिवसामध्ये सॉल्व्ह केला आणि स्ट्रीट लाईट चालू केली. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना धन्यवाद करतो. आता इथे कॉर्पोरेटर लोकांचं काही विचारायचं काही हे नाही, कारण की ते सत्तेत नाही आता सध्या. आणि 3 वर्ष झाले काही इलेक्शन्स नाही म्हणून आपण त्यांना काही म्हणू शकत नाही. ते सत्तेत असले तर काही करू शकले असते, हे तर सगळ्यांनाच माहिती सांगायची काही गरज नाही. पण तो एक जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसा आमदार साहेब हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात एवढं आम्हाला निश्चित माहिती. आम्हाला त्यांना दोष नाही द्यायचा किंवा त्यांना वाईट बोलायचं नाही आहे. पण कृपा करून चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून हा इथे समजा एक्सरे मशीनचं रूम, चांगलं सुशोभित केलेलं रूम, इथे यदि पेशंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर आम्ही लगेच आनंद करू आणि जमलं तर तुमच्या स्वागतीला येईल. आता शेंडे साहेबांनी काही आम्हाला सांगितलं आहे की कशामुळे बंद आहे काय. एक मिनिट डॉक्टर राहुल शेंडे
तुम्ही सामान आपल्याकडे मशीन जी आहे ती 30/9/2025ला इन्स्टॉल झाली आणि त्याच्यासाठी जे एक QNAचं सर्टिफिकेट असतं ते त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला 7 दिवसात आणि रजिस्ट्रेशन पुढच्या 7 दिवसात असं करून त्यांचं म्हटलं होतं की 7 दिवसात मशीन सुरू होईल. त्याच्यासाठी आपण ही प्रोसेससाठी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्याबद्दल CS सरांनाही त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. CS आणि जे इथले टेक्निकल लोक आहेत म्हणजे ह्या कंपनीचे त्यांच्याशी आपण फोनवर कॉन्टॅक्ट आहोत. नंतर दिवाळी आहे आणि याच्यामुळे त्यांचं इन्स्टॉलेशन एक हप्त्यानं ते पुढची देत आहे. जसं जेवढ्या लवकर इन्स्टॉलेशन सर्टिफिकेट येईल त्याच्यानंतर एक्सेस सुविधा सुरू करता येईल. कन्नड तालुक्यातील सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आडगावमधून एक महत्त्वाची बातमी. गावातील तरुणांनी व्यायामशाळेची मागणी करत ग्रामपंचायतीसमोर निवेदनं दिली आहेत. कन्नड तालुक्यातील आडगाव पी हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जात आहे. या गावात 170हून अधिक सैनिक भारतीय सेवेत कार्यरत आहेत. तर याच परंपरेतून प्रेरणा घेत नवीन पिढी देशसेवेचं स्वप्न पाहत असून सैन्य भरतीसाठी तयारी करत आहेत. मात्र गावात व्यायामशाळा व प्रशिक्षण सुविधा नसल्याने अनेक तरुणांना शारीरिक चाचणी दरम्यान अडचणी येतात आणि काही जणांना भरतीतून बाहेर पडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर गावातील तरुणांनी 31 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली आहे. बैठकीत तरुणांनी सांगितलंय की गावाने देशाला शेकडो जवान दिलेत, आता आम्हालाही संधी हवी. व्यायामशाळा ही आमची गरज असून ग्रामपंचायतीने तातडीने पावले उचलावीत. अमोल भोसले यांच्या उपस्थितीत ही मागणी मांडण्यात आली. तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर संबंधित विभागाशी पाठपुरावा करू असं आश्वासनही दिले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहात खिचडीत झुरळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. देंगलोर येथील रहिवासी परमेश्वर हिप्परगेकर कामानिमित्त नांदेड येथे आले होते आणि दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहात जेवणासाठी गेले. त्यांना देण्यात आलेल्या खिचडीत झुरळ आढळल्याने त्यांनी तात्काळ हा प्रकार उपहारगृह व्यवस्थापकाच्या निदर्शनात आणला. सरकारी कार्यालयातील उपहारगृहात दररोज अधिकारी व कर्मचारी जेवतात. मात्र अशा प्रकारामुळे स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त झालाय आणि तात्काळ जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आलंय. प्रशासनाने चौकशी सुरू करून कॅन्टीन चालकाला नोटीस दिली आणि स्वच्छतेची तपासणीही सुरू केली. अन्न व पाण्याची नियमित तपासणी करावी आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी स्वच्छतेची जबाबदारी कडक करावी अशी कर्मचाऱ्याची मागणी आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. मी परमेश्वर हिप्परगेकर. मी आलो देगलूरवरून. माझं मनपा इथं काम होतं, कामास्तव आलो होतं. सदरी माझे मित्र होते सगळेजण. आम्ही म्हणले की बाबा तिथं टाईम आउट झाला तर तिथं 3 वाजता उघडणार होतं. त्याच्यासाठी म्हणलं आपल्याला भूक लागली होती, नाश्ता करावा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथं आलो. मग सगळेजण आमचे मित्र सगळे खिचडी खाण्यासाठी बसलो. बसल्यानंतर अर्धी खिचडी खाल्यानंतर त्याच्यामध्ये झुरळ निघाला. हे झुरळ निघाला. ते आम्ही तिथल्या व्यवस्थापकाला दाखवलं तर तो व्यवस्थापक माझ्याजवळून खिचडी घेऊन फेकून देऊन मग तो म्हणतो की साहेब राहू द्या तुमची. मी म्हणलो ते पैसे द्यायला गेलो. मग पैसे घेत नव्हता ते. साहेब तुम्ही पैसे राहू द्या आणि गलती झाली निघून जा. मग दुसरा एक व्यवस्थापक मला इकडून बोलून घेतला. म्हणला नाही तुम्ही स्वतः आणून टाकले त्याच्यामध्ये खिचडीमध्ये आणि तुमची काय उलटी झाली. तुम्हाला बाहेर निघाल्याचे वकार आल्यासारखं झाले, उलटी झाली, चक्कर आल्यासारखं. मग मी त्यांना जाऊन सांगितलं तर तो म्हणतो की मला काही त्याचे पैसे देऊ, काहीतरी हे करू, तुम्ही जाऊ द्या राहू द्या असं म्हणतो. आणि मला सांगा की प्रशासकीय विभागाच्या इथं तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या तिथं तुम्ही अशी व्यवस्थापन असल्यानंतर कसं होईल? तुमचं काय आता? माझं म्हणणं एकच आहे की आम्ही साहेबांना बोलवलं होतं. त्यांनी ते खिचडी सीलबंद केली. मग त्याची टेस्टिंग जेव्हा सॅम्पल होईपर्यंत हे बंद केलं पाहिजे. तुम्हाला काय पैशाचं आमिष वगैरे टाकले काय? हो, त्यांनी मला म्हणलं की बाबा तुम्हाला काही चक्कर वगैरे दवाखान्यात नेता, आम्ही तुम्हाला हे करता असं म्हणलं ना. आम्ही काय ते देगलूरला त्याच्यासाठीच आलो का इथं हे करण्यासाठी? तुम्ही का पहिली वेळ आले काय? यांचे काय सगळ्यात मोठं भ्रष्टाचार आहे की कॅन्टीन ज्याच्या नावावर आहे तो सेवेतला कर्मचारी आहे. आणि मुळात नियम काय आहे
की कॅन्टीन ही रिटायर कर्मचाऱ्याला चालवण्यासाठी नियमात आहे, परंतु चालवतो कोण? कर्मचारी. तो त्याला नेमलेला तो व्यवस्थापक, ते दोघं मिळून सगळं लुबाडून खातात. ही सगळी साठगाठ आहे का सगळी? अरे उद्या तुम्ही सांगतो ना की ह्या ज्या जागा आहे त्याच्यावर 7-12 देखील लावायला कमी करणार नाही तो. माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीनमध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झाले असं मला साहेबांनी सांगितले. तात्काळ जाऊन कारवाई घ्या. त्यानुसार आम्ही, माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आलेत आणि आम्ही खिचडी आणि भजे असे 2 नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस पाठवू. सर, आपण काय होतं त्याच्यात? किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमतरता आढळली, त्रुटी आढळल्यात. सर, सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे. हो, बाकी शॉपचं पण आहे. लेबरचे इन्शुरन्स वगैरे आहेत का त्यांच्याकडे? काय ते आमच्या इथं नाही. प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत नियमानुसार कारवाई घेण्यात येईल. तपासणी अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांना आम्ही नोटीस पाठवतो. काय जप्ती वगैरे लायसन्स नाही, लायसन्स म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच ते आम्ही नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मग पुढील कारवाई. थँक्यू. यवतमाळ रस्त्यालगत असलेल्या अभयारण्याच्या परिसरातून आज सकाळी एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती स्कूटरवरून जंगल रस्त्याने जात असताना अचानक वाघ समोर आला आणि त्याच्यावर झडप घातली. घाबरलेल्या व्यक्तीने तात्काळ स्कूटर थांबवून जवळील दगडझाडीत लपून आपला जीव वाचवला. स्थानिक नागरिकांनी आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेत त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण असून स्थानिकांनी या मार्गावरून वाहनांनी जाणाऱ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहनही केले. दरम्यान वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्या भागात वाघांचा ठावठिकाणा आणि हालचाली नोंदण्यासाठी पिंजरे, कॅमेरे आणि ट्रॅकिंग पथक तैनात केल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी नागरिकांना जंगल मार्गाने दुचाकी प्रवास न करण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीत वन विभागास कळवण्याचा सल्ला दिलाय. यवतमाळ जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षाची ही आणखी एक घटना असून परिसरातील नागरिकांकडून तातडीने प्रतिबंधक उपाययोजनेची मागणी होत आहे. तर वन्य विभागाने हा प्रकार गंभीरतेने घेत पुढील तपास सुरू केलाय. ये गाडी घे. या 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 ऐकू ना, ऐकू ना बाई होत पट ना. अरे झाला. अरे बाप, अरे थांबला मूर्ख. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.